बाळा, तू ज्या संकटातून जातोयस ना, मला सगळं माहिती आहे. तुझा हा अश्रू, तुझी ही घालमेल आणि तुझी ही रात्रभर चाललेली तगमग मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय. तू आज स्वतःला अगदी एकाकी समजत असशील. तुला वाटत असेल की संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध उभं आहे. पण बाळा, आज स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहून तुला सांगत आहेत की ही वेळ रडण्याची नाही, तर खंबीर होण्याची आहे. जेव्हा आयुष्यात संकट येतं, तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करतो? आपण घाबरून जातो, परिस्थिती नाकारतो आणि देवाला दोष देऊ लागतो की हे माझ्याच बाबतीत का झालं. अरे बाळा, पण हेच सत्य स्वीकारणं गरजेचं आहे की आज अडचण आली आहे आणि यातून बाहेर पडण्याची जबाबदारी ही आता माझीच आहे. ज्या क्षणी तू परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याचा निर्णय घेत असशील, अर्ध्यातून अधिक संकट तिथेच संपलेलं असेल. घाबरू नकोस. तुझा स्वामी तुला कधीही एकटं सोडणार नाही. पण मला माहित आहे, या सगळ्या काळात एक गोष्ट तुला खूप त्रास देते. ती म्हणजे तुझा अतिविचार आणि मनातील भीती. संकट खरं एवढं मोठं असतं बाळा, संकट खरंच एवढं मोठं असतं का रे, की आपण आपल्या विचारांनी त्याला मोठं केलेलं असतं. तू सतत विचार करतोयस की उद्या काय होईल आणि लोक काय म्हणतील, माझं कसं होईल. अरे बाळा, उद्याच्या चिंतेत आजचा दिवस का घालवतोस? स्वामींनी तुला आजचा हा सुंदर दिवस श्वास घेण्यासाठी दिला आहे ना, मग काळजी कशाची करतोस? जेव्हा मन खूप अस्वस्थ होईल, तेव्हा डोळे बंद कर, एक दीर्घ असा श्वास घे आणि मनातल्या मनात म्हण, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. मग मला कशाची भीती वाटण्याचे कारण नाही. मनाची ही भीती एकदा का तू झटकून दिलीस की पुढचा रस्ता तुला स्वतःहून साफ दिसायला लागेल. आता थोडं शांत डोक्याने विचार कर. कोणतीही समस्या अचानक येत नाही, किंवा आली तरी तिचं मूळ नेमकं कुठे आहे? तुझ्या भूतकाळातील एखाद्या चुकीचा हा परिणाम आहे का? किंवा कोणावर जास्त विश्वास ठेवल्यामुळे हे घडलंय का? जे झालं ते आता खूप झालं. अनुभव मोलाचा आहे. आता बदलता येणार नाही. जे घडलं ते घडलं, पण त्यातून आलेला अनुभव फारच महत्त्वाचा होता. आता काय करायचं?
या संपूर्ण समस्येचे लहान लहान तुकडे कर. एकदम सगळं सोडवायला जाऊ नकोस. आजच्या दिवसात फक्त आजची अडचण कशी सोडवायची याचा विचार कर. एक कागद आणि पेन घे. तुझी नेमकी अडचण काय आहे ती लिही आणि त्यावर काय उपाय करता येतील याचे 2-3 पर्याय शोध. बघशील तू, जेव्हा तू समस्येकडे कागदावर लिहून पाहशील तेव्हा ती समस्या तुला आत्ता जितकी मोठी वाटते ना, तितकी अवघड नक्कीच वाटणार नाही. फक्त डोक्यात विचार करत बसण्याने संकटांचा डोंगर कधीच हलत नसतो बाळा. त्यासाठी स्वतःला कामात झोकून द्यावं लागतं. छोटं का होईना, पण एक पाऊल उचलावं लागतं. आज तू असा कोणता निर्णय घेतला पाहिजे ज्यामुळे तुझी ही परिस्थिती बदलेल. तो निर्णय घेण्याची हिम्मत कर. आणि हो, यात कसलाही कमीपणा मानू नकोस. जर तुला कोणाच्या मदतीची गरज असेल तर ती मागण्यात कसलाही संकोच बाळगू नकोस. अहंकार बाजूला ठेव आणि योग्य आहे ते कर. संकट काळात शांत डोक्याने घेतलेला एक छोटासा योग्य निर्णय देखील संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. तुझा तो एक प्रयत्न करण्यासाठी तुझा हा स्वामी तुला ताकद देईल. फक्त तू हात पुढे कर. बघ बाळा, रात्र कितीही काळी आणि लांब असली तरी सकाळी सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही. तुझी ही वाईट वेळ देखील कायमची टेकणारी नाही. ती फक्त तुला परखण्यासाठी, तुला अधिक मजबूत करण्यासाठी आली आहे. आज तू या अग्नीतून चालतोयस. उद्या तू सोन्यासारखा लख्ख चमकून बाहेर पडणार आहेस. फक्त एकच गोष्ट करू नकोस. स्वतःवरचा आणि ईश्वरावरचा विश्वास कधीही डगमगू देऊ नकोस. रोज सकाळी उठल्याबरोबर स्वतःला सांग, मी यातून नक्की बाहेर पडणार आणि माझा स्वामी माझ्या पाठीशी आहे. जेव्हा तुझी ही जिद्द आणि सकारात्मकता एकत्र येईल तेव्हा कोणतीही शक्ती तुला हरवू शकणार नाही. आणि म्हणूनच ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे ना, त्यांच्यात स्वामींनी एक नवीन ऊर्जा भरली आहे याची मला खात्री आहे. संकटे ही आपल्याला तोडण्यासाठी नाही तर आपल्याला घडवण्यासाठी येतात. हे आजपासून लक्षात ठेव. जर या शब्दांनी तुझ्या मनाला थोडासाही धीर मिळाला असेल तर हा व्हिडिओ
अशाच एखाद्या आपल्या माणसाला, भक्ताला नक्की पाठव, जो सध्या कठीण काळातून जात आहे, जेणेकरून त्यालाही यातून आधार मिळेल. व्हिडिओला एक नक्की लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस, कारण अशाच प्रत्येक संकटात तुझा हात धरून तुला चालवणारे विचार आपण पुढेही घेत राहणार आहोत. बाळा, सदा आनंदात राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय